आज प्रश्नोत्तरांच्या आधी आपल्याकडे विशेष प्रश्न आहेत राखून ठेवलेले आहेत। शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजीच्या तारांकित प्रश्नोत्तरांच्या यादीत राखून ठेवण्यात आलेला श्री सुधाकर आडबाले व इतर विधान परिषद सदस्य यांचा संच मान्यतेच्या सुधारित निकषांचा शासन निर्णय रद्द करण्याबाबत या विषयावरील तारांकित प्रश्न क्रमांक 23,453। प्रश्न क्रमांक 23,453 छापल्याप्रमाणे। आदरणीय सभापती महोदय, बालकाचा मोफत व शिक्षणाचा अधिनियम 2009 महाराष्ट्रामध्ये लागू झाल्यानंतर या ठिकाणी यापूर्वीची संच मान्यतेच्या संदर्भातलं जे धोरण होतं की तुकडीनिहाय पॅटर्न विचारात घेऊन संच मान्यता केल्या जायची, परंतु 28 ऑगस्ट 2015च्या शासन निर्णयानुसार तुकडीनिहाय पॅटर्न बंद करून विद्यार्थी संख्येनिहाय पॅटर्न त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे। विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संच मान्यता केल्या जात आहे, परंतु हल्ली यापूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून शासनाने 15 मार्च 2023ला एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये नुसार महाराष्ट्रामधल्या अनुदानित शाळा बंद पडतील की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता, डोंगराळ नक्षलग्रस्त आदिवासी विभागाचा विचार न करता महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी विद्यार्थ्यांसाठी हे निकष लागू करण्यात आलेले आहेत आणि या निकषाचा जर 100% अंमलबजावणी केली तर महाराष्ट्रातील अर्ध्या शाळा बंद पडल्याशिवाय राहणार नाही। या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी शाळा बंद पडतील, अनेक शिक्षक अतिरिक्त होतील, अनेक मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक सुद्धा अतिरिक्त होतील। त्यामुळे या शासनाने हा जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशा प्रकारचे विविध संघटनांचे निवेदन शासनाकडे प्राप्त झालेला हा शासन निर्णय तात्काळ रद्द करणार का? सभापती महोदया, जी निवेदनं प्राप्त झालेली सर्व आयुक्तांकडे पाठवलेली आहे। शासन निर्णय रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। ज्या डिफिकल्टीज आहेत या दूर केल्या जातील। मगाशी मी लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलेलं होतं की एक डिफिकल्टी ही मुख्याध्यापकांच्या संदर्भात आहे, ती दूर केली जाईल। दुसरा, आपण आदिवासी आणि डोंगरी भागाबद्दल बोलला तर याला निकष हा 20चाच आहे, त्याला काही 30चा निकष नाही आहे, त्याच्यामुळे तो निकष 20चाच राहील। त्याच्यामुळे ह्याच्याबाबतीत प्रश्न उद्भवत नाही। जर संख्या कमी झाली तर त्याला 61चाच नियम आहे, परंतु एक विद्यार्थी झाला तर एक शिक्षक दिला पाहिजे, हे धोरण योग्य नाही। त्याच्यामुळे 75 झाले की अनेक शिक्षक देण्यात येईल, त्याच्यामुळे इथं कुठेही हे केलेलं नाही आहे। शेवटी आपल्याला कुठेतरी काटकसरीचं धोरण ठेवायलाच लागतं आणि त्याच्यामुळे 61च्या खाली अतिरिक्त शिक्षक होतच नाही, त्याच्यामुळे कोणावर अन्याय होण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि 75 झाल्यानंतर आपण शिक्षक देतोय, एक वाढवून देतोय, त्याच्यामुळे तिथं कुठली अडचण निर्माण होणार नाही शाळांना। धन्यवाद सभापती महोदय। आदरणीय मंत्री महोदय, मला फक्त आपल्याला एक छोटासा प्रश्न आहे की पूर्वी संच मान्यतेच्या निकषामध्ये शाळा तिथे मुख्याध्यापक दिलेला असायचा, परंतु या शासन आदेशामध्ये मुख्याध्यापक पद जे आहे ते 150ला 1 आपण म्हटलेलं आहे। पूर्वी 90 पर्यंत पटसंख्या असेल तरी मुख्याध्यापक दिलं जात होतं। अशा माध्यमिक शाळा ज्या आहेत, ज्या माध्यमिक शाळा जर आपल्याला टिकवायच्या असतील तर तिथे शाळा तिथे मुख्याध्यापक असलाच पाहिजे। माझी विनंती आहे की पूर्वीच्याच निकषाप्रमाणे जास्तीत जास्त 100 आणि कमीत कमी 90 माध्यमिक शाळांना आपण मुख्याध्यापक पद आहे त्याप्रमाणे देणार का? आणि दुसरा माझा प्रश्न आहे की दुर्गम आणि डोंगरी भागामधल्या ज्या शाळा आहेत जिथे विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमीच होत चालली आहे, त्यांना 15चा निकष आणि अन्य ज्या जनरल स्कूल असतील त्यांना पट टिकवण्यासाठी 20चा निकष, म्हणजे शहरी असतील ग्रामीण भागातल्या शाळा असतील त्यांना आपण 20चा, म्हणजे शहरी ग्रामीण भागासाठी 20 आणि डोंगराळ दुर्गम भागांसाठी 15चा निकष आपण करणार का? सभापती महोदय, याच्यामध्ये मुळातच 150 आणि 100 ही जी संख्या आहे ही समान करण्यासाठी जो 150चा निर्णय घेतलाय त्याचा पुनर्विचार करण्याच्या संदर्भातलं मी आश्वासन लक्षवेधीच्या वेळेला दिलेलं होतं। आपण त्याला हजर नसल्यामुळे आपल्याला ते कदाचित कळलं नसेल, तर याबाबत आयुक्तांचा अहवाल आल्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ।
आपण जो काही एक प्रश्न विचारलेला आहे त्याप्रमाणे जरी 150 ही संख्या असली तरी 135 पर्यंत हे प्रोटेक्शन आहेच. आणि पूर्वी 100ला 90चं होतं, म्हणजे पुन्हा जर आम्ही 100 केलं तर ते 90चं प्रोटेक्शन तसंच राहणार. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचा जो पे असतो त्याला पे प्रोटेक्शन आहे, त्याच्यामुळे त्यांचा पगार कुठल्याही परिस्थितीत कमी होणार नाही. आणि जी पूर्वीची पद्धत आहे त्याच्यापेक्षा फक्त एकच बदल झालेला होता आणि तो बदल मी आपल्याला सांगितलेला आहे की त्याच्याबद्दल आम्ही पुनर्विचार करू, कारण काही शाळा त्या केवळ 8वी 9वी 10वी या 3च वर्गाच्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ही संख्या 150ची होणं जरासं अवघड आहे. म्हणून शाळांना किती आपल्याकडे त्या 8वी 9वी 10वीचे आहे की 5वी ते 10वीचे आहे हे बघून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. सन्माननीय विक्रम काळे. सभापती महोदया, मंत्री महोदयांचा या बाबतीमध्ये नेहमी सकारात्मक धोरण आहे, परंतु अधिकारी जाणीवपूर्वक मंत्री महोदयाला अडचणीत आणण्याचं काम करतायत. म्हणजे मागच्या वेळेला मंत्री महोदय जेव्हा हे संच मान्यतेचे नवीन निकष झाले तेव्हा सगळ्यांच्या हरकती घेतल्या. आम्हा आमदारांना सुद्धा, शिक्षक आणि पदवीधर आमदारांना विचारलं होतं किंवा नवीन निकषा बाबतीमध्ये आपलं मत काय. आम्ही पण आमची सगळ्यांची मतं, आम्ही एक दिवस पुण्याला बसलो सभापती महोदय यासाठी आणि तिथं आयुक्त संचालक कार्यालयामध्ये बसून हे सगळं दिलेलं होतं. त्या अनुषंगानं ते व्हायला पाहिजे होतं पण त्याच्या उलट झालं. म्हणजे पहिले निकष 90 होता तो डायरेक्ट 100-150वर नेऊन ठेवला सभापती महोदय. म्हणजे आज दिवसेंदिवस इंग्लिश स्कूलची संख्या वाढते हे पण आपल्याला पण माहिती आहे सभापती महोदया. आणि एकीकडे मराठी शाळा बंद पडतायत, त्यामुळे किमान आहेत त्या शाळा मराठी शाळा टिकाव्यात हा त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे. आणि प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक असला पाहिजे यामध्ये कुणाचं दुमत असणार नाही मंत्री महोदय, आपलं पण नाहीये. त्यामुळे आपण आम्हा लोकप्रतिनिधींना सुद्धा विश्वासात घेऊन आपल्या समोर एक बैठक करून आपण आश्वासन दिलं, लक्ष दिलं पण की आम्ही याच्यात बदल करू. त्यामुळे या बाबतीतला संपूर्ण संच मान्यतेच्या बाबतीत आपण आमच्या सर्वांसमोर बैठक घेऊन हा निर्णय किमान अधिवेशन झाल्यावर करावा अशी माझी विनंती आपणाला या माध्यमातून. सभापती महोदय, अवश्य मीटिंग घेण्यात येईल, परंतु जे देणं शक्य आहे तेच दिलं जाईल. कारण काय आहे की मी मान्य केलेलं आहे की 150 आणि 100चा आहे इथपर्यंत ठीक आहे. एक्सेसचा तुम्ही 75 झाल्यानंतर आम्ही दुसरा शिक्षक देतोय. एका विद्यार्थ्याला एक शिक्षक वाढवून देणं हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये आणि त्याच्यामुळे आम्ही जे प्रोटेक्शन दिलेलं आहे ते एक्सेसला दिलेलंच आहे. म्हणजे पूर्वीचा शिक्षक कमी होणारच नाही, त्याच्यामुळे त्याला काही नाही आहे. इतर काही तुमचे मुद्दे असतील तर निश्चितपणे आपण त्याच्यावर चर्चा करू, परंतु असं वेग आश्वासन देता येणार नाही की आम्ही सगळं बदलू म्हणून. जे प्रॅक्टिकली शक्य आहे ते बदलायला लागेल. आपल्याला सुद्धा काटकसरीचं धोरण काल आपल्याला नुसतं मी तुम्हाला एक उदाहरण दाखल सांगतो की मुलांच्या ह्याच्यासाठी आपल्याला अधिकचं त्यांना काही द्यायचं होतं. आपण ते पैसे देताना सुद्धा आम्हाला अडचण निर्माण होते, कारण आपण मोठ्या प्रमाणात खर्च हा केवळ वेतनावर करतो, विद्यार्थ्यांवर खर्चच होत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी काटकसरीचं धोरण करून अधिकच्या सवलती विद्यार्थ्यांना देणं याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे असं मला वाटतं. शिक्षकांवर कुठलाही अन्याय ह्याच्यापूर्वी सुद्धा मी होऊ दिलेलं नाही, पुढे सुद्धा होऊ देणार नाही. परंतु आपण जर असं म्हटलं की जिथं कमी संख्या आहे तिथं सुद्धा मुख्याध्यापक पाहिजे तर शक्य नसतं, कारण मुख्याध्यापकाला स्वतंत्र पद आम्ही देतो आणि त्याला तासिका सुद्धा कमी असतात आणि त्याच्यामुळे सध्या असं अस्तित्वातच नाहीये. म्हणजे सध्या सुद्धा ही सिस्टम आहे अशीच चालू आहे 150 आणि 100ची आणि त्याला मिनिमम प्रोटेक्शन 100वरून 90चं आहे. सेम सिस्टम मी सांगितली की मुख्याध्यापकाच्या बाबतीत आपण करू, परंतु इतर जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं ऐकताना आपल्या लक्षात येईल की शासनाने उलटा सकारात्मक दृष्टिकोन इतर अनेक बाबतीत घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला आपला हा प्रश्न प्रोग्रेस होईल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हा संच मान्यतेमध्ये अनेक नवीन सवलती या आम्ही शाळांना दिलेल्या आहेत. सन्माननीय सरनाईक. हे पण आता माझी सगळ्यांना विनंती, मी सगळ्यांना बोलायला द्यायला सांगते. धन्यवाद सभापती महोदया. 1 मिनिट आणि दे उत्तर दिलं परत तोच प्रश्न नका विचारू, त्याच्या पुढे देण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये, तर अर्थ होईल. नाही तर परत तेच रिपिटेशन करू नका. मंत्री महोदय, काळे साहेबांनी जे सांगितलं ते 15 मार्च 24चा संच मान्यतेचा नवीन निकष असलेला शासन निर्णय रद्द करण्याचीच मागणी आमच्या सर्व शिक्षक आमदारांची आहे. परंतु त्या ठिकाणी आपण सांगितलं की जे शक्य होईल ते आम्ही त्याच्यातले जाचक अटी रद्द करू. या ठिकाणी आपण लवकरात लवकर ही मीटिंग घडवून आणावी. या 15 मार्च 24चा जो संच मान्यतेचा निकष आहे त्याच्यात जर आपण अभ्यास केला तर मान्य मंत्री महोदय, शाळेची पटसंख्या 500 पेक्षा कमी असेल तर चित्रकला, संगीत व कार्यानुभव या विषयाचे शिक्षक देण्यात येणार नाहीत. मंत्री महोदय, विद्यार्थी 500 पेक्षा कमी असो की जास्त असो त्यांना सर्वच विषयाचे सारखे महत्व आहे.
म्हणून माननीय मंत्री महोदय, आपण 500 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांनाही चित्रकला, संगीत व कार्यानुभव विषय शिक्षक देणार का? मंत्री महोदय, 15,539 शाळा 20 पटसंख्या असलेल्या एक शिक्षकी शाळा होतील, तर 29,786 शाळा 2 शिक्षकी होतील अशी माहिती आहे. या ठिकाणी 1 किंवा 2 शिक्षकांना सर्व विषय शिकवणे शक्य नाही. त्यामुळे आपण अशा शाळांना आवश्यक तेवढे शिक्षक देणार का? तिसरा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की मंत्री महोदय, पूर्वी 6 ते 8 वर्गाला प्रत्येकी 1 विद्यार्थी असतानाही जसे 3 ते 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक मंजूर व्हायचे व 9वी व 10वी साठी 2 ते 60 विद्यार्थ्यांमागे 3 शिक्षक मिळायचे. मंत्री महोदय, आपण नवीन निकष रद्द करून पूर्वीप्रमाणे शिक्षक देणार का? एक्सेसचा निर्णय करणं कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्य नाही. आपल्याला प्रॅक्टिकल झालं पाहिजे. एक विद्यार्थी वाढला की 1 शिक्षक द्यायचा, हे कुठलं धोरण आहे? आपल्याला जर आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे की कुठेतरी आपण सेव्हिंग करायचं. मी आपल्याला सांगितलंय एक्सेसचं प्रोटेक्शन आम्ही देऊ. एक्सेस झाले तरी आम्ही शिक्षक अतिरिक्त करणार नाही, परंतु शिक्षक नवीन देत असताना किमान 50% तरी वाढले पाहिजेत, तर आपण पुढच्या टप्प्याचा शिक्षक देऊ शकतो. कारण तो कुठल्याला देतोय आपण? 90 विद्यार्थी गृहीत धरून शिक्षक देतो, तर 90 ज्याला गृहीत धरतो त्याला किमान 75 तरी झाले पाहिजेत. याच्यावर काय असू नये. एक महत्वाचा प्रश्न सरनाईक साहेबांनी उपस्थित केलेला आहे, जो कला आणि क्रीडा शिक्षकांच्या संदर्भातला आहे. क्रीडा शिक्षक आपण कधी देत होतो? 251 झाले की क्रीडा शिक्षक देत होतो. आणि कला शिक्षक कधी देत होतो? ज्यावेळेला 8 पेक्षा जास्त ज्यावेळेला शिक्षक होतील. म्हणजे किती होतं की आपण साधारण विचार केला तर 848 म्हणजे 480 पटसंख्या झाल्यानंतर त्यांना कला शिक्षक मिळत होता. आता 480च्या ऐवजी 500 आहे, परंतु याच्यामध्ये आम्ही क्लब करण्याची व्यवस्था केलेली आहे. 2 शाळा जर शेजारी शेजारी असतील आणि दोघांची मिळून पटसंख्या 500 होत असेल तरी आम्ही कला शिक्षक देणार आहोत, कारण आम्हाला खात्री आहे की ह्याची आवश्यकता आहे. दुसरं असं होतं की आपण ज्यावेळेला पूर्वी सभापती महोदय शिक्षक द्यायचो त्यावेळेला संस्थेला हा अधिकार होता की ते एकतर विषयाचा शिक्षक मागायचे किंवा क्रीडा शिक्षक मागायचे, पण इथं आपण क्रीडा शिक्षक कंपल्सरी केलाय. त्याच्यामुळे मुलांना क्रीडेची आवड होईल आणि क्रीडाच्या क्षेत्रामध्ये आपली प्रगती होईल. हा क्रीडा शिक्षक देताना सुद्धा नवीन निकषाप्रमाणे ज्या आपल्या जिल्हा परिषद शाळा असतात याच्यामध्ये पटसंख्या खूप कमी असते. अशा वेळेला केंद्राच्या स्तरावर सुद्धा 1 क्रीडा शिक्षक देण्याची आम्ही तरतूद नवीन संच मान्यतेत दिलेली आहे. म्हणजे कला आणि क्रीडा दोनाचेही शिक्षकांची संख्या आणि कलानुभवाच्या शिक्षकांची संख्या वाढणार आहे, कमी होणार नाही, कारण आम्ही क्लब करण्याची व्यवस्था केलेली आहे. शेवटी या शिक्षकांचं महत्व हे आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या विषयाचा शिक्षक घेता येणार नाही. तुम्हाला क्रीडाचाच शिक्षक घ्यायला लागेल आणि कला आणि कार्यानुभव याला त्याचाच शिक्षक घ्यायला लागेल. याच्यामध्ये शैक्षणिक दर्जा अधिक चांगला उंचावेल. सभापती महोदय, माझे 2 प्रश्न आहे. एक आयसोलेटेड एका शिक्षकाविषयी प्रश्न आहे, जो मी आपल्याकडे मंत्री महोदयांकडे एक पत्र पाठवलं होतं आणि त्याचा फॉलोअप जवळजवळ मी 8 महिने करते. एक शिक्षक आहेत अविनाश जाधव, ते अर्धवेळ 2 ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्येच 2 संस्था, वेगवेगळ्या संस्था आहे, त्याच्यामध्ये ते अर्धवेळ होते. आता एका ठिकाणचा पगार त्यांना मिळतोय, दुसऱ्या ठिकाणचा पगार आज 2018 नंतर शालार्थ जे आयडी आलं तर त्यानंतर तो एक बंद झालाय, कारण एका व्यक्तीला एका शाळेशी अटॅच्ड एकच शालार्थ आयडी असतो. तर याच्यामध्ये मी पुष्कळ पाठपुरावा केला, थेट कमिशनर पर्यंत सगळ्यांपर्यंत जाऊन आले, परंतु याच्यामध्ये असं आहे की या माणसाला आता पगार नाही मिळालेला आहे एका ठिकाणचा. तर हा तिढा आपण कसा सोडवणार? कारण 8 महिने झाले आणि त्याचा 2018 पासूनचा पगार पेंडिंग आहे एका शाळेतला, कारण शालार्थ आयडी एकच आहे एका व्यक्तीला. हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा, अकोला जिल्ह्यामध्ये हिंदू ज्ञानपीठ विद्यालय यामध्ये आरटीचे प्रवेश रखडलेले आहेत समायोजनाच्या विषयावरून, त्यामुळे 93 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलेलं आहे. हे 2 माझे प्रश्न आहेत. धन्यवाद. हे दोन्ही प्रश्न आहेत. हे जरी ह्या प्रश्नाच्या संदर्भात नसले तरी याच्यावर स्वतंत्र बैठक घेऊन या प्रश्नांना न्याय दिला जाईल. शालार्थ आयडीच्या बाबतीत मी आता सांगू शकत नाही, कारण ही सिस्टम आहे. या सिस्टममध्ये अकोमोडेट करता येईल की नाही मला ऑफ हँड त्या ठिकाणी सांगता येणार नाही. त्यांना शासन स्तरावरून मान्यता आम्ही दिलेली आहे, त्याच्यामुळे हा जो आहे आम्ही टेक्निकली हे करून बघू. ज्ञानपीठच्या संदर्भातला आहे, त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही सकारात्मक निर्णय कसा घेता येईल हे बघू आणि अधिवेशन संपण्यापूर्वी ही मीटिंग लावून याच्यावर काहीतरी सकारात्मक निर्णय जर घेता येत असेल तर त्याच्यावर आम्ही विचार करू. 1 तारखेपासून शाळा मंत्री महोदय सुरू झाल्या आणि आरटीचे प्रवेश आहे म्हणतात ताई सन्माननीय सदस्य.
पण आता जर ते प्रवेश रखडले तर त्या विद्यार्थ्यांचं नुकसान नाही होणार का? ते RTE किती प्रवेशाच्या संदर्भात कोर्टाचा स्टे आहे आणि कोर्टाचा स्टे असल्यामुळे हे सगळं रखडलेलं आहे. आमच्यामुळे रखडलेलं नाही. कोर्टाचा स्टे लवकरात लवकर उठवण्याच्या संदर्भात आम्ही आवश्यक ती कारवाई चालू आहे. धन्यवाद सभापती महोदय. माननीय शिक्षण मंत्री सकारात्मक उत्तर देत आहेत त्याबद्दल धन्यवाद. माझे 2 प्रश्न आहेत नव्या संच मान्यतेच्या संदर्भात. विषयाला शिक्षक मिळाला पाहिजे, विशेष करून गणित, सायन्स आणि इंग्रजी या विषयाला जर शिक्षक नसेल तर विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. जेव्हा विद्यार्थी पटसंख्या कमी होते तर याबद्दल व्यावहारिक मार्ग काढावा लागेल हे मला मान्य आहे. परंतु तो विषयाचा शिक्षक या किमान 3 विषयांचा आणि मराठी आपली राज्याची भाषा असल्यामुळे या 4 विषयांचे शिक्षक कसे देणार याबद्दलचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही कला क्रीडाबद्दल जवळच्या शाळांच्या एकत्रीकरणाबद्दल बोललात. आपण ग्रंथपालांच्या संदर्भात क्लस्टर योजना मान्य केलेली आहे. त्यामुळे 4 शाळां किंवा 2 शाळां मिळून जर पटसंख्या पूर्ण झाली तर आपल्याला त्याप्रमाणे देता येतो. याच पद्धतीने जवळच्या शाळा एकत्र करून क्लस्टर पद्धतीने कला क्रीडा शिक्षक आपल्याला सगळ्या शिक्षकांना देता येतील. नंबर 1. आणि दुर्गम भागामध्ये जिथे पटसंख्या संच मान्यतेपेक्षा कमी जाते तिथे विशेष शिक्षक सुद्धा आपल्याला फिरता ठेवता येईल क्लस्टर करून. व्यावहारिक मार्ग निघेल, विषयाला शिक्षक मिळेल आणि तो तिथे जाता येईल. शहरी भागामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रोटेक्ट करावं लागेल, विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत एकत्र करणं ते तुम्ही करू शकाल आणि दुर्गम भागामध्ये क्लस्टर करणं अशा पद्धतीने जर करू शकलात तर हे दोन्ही प्रश्न सुटतील. आपण त्याबद्दल विचार कराल का? धन्यवाद. सभापती महोदय, मी ह्या सूचना काही चांगल्या आहेत परंतु त्याची व्यवहार्यता तपासायला लागेल. ज्याला आपली मीटिंग होईल त्याला आपण या, आपण जे काही शक्य आहे, कारण शेवटी विद्यार्थ्यांना हे सगळं मिळालं पाहिजे हीच माझी भूमिका आहे. जरी आपण रिटायर होत असला तरी विशेष बाब म्हणून आपल्याला या मीटिंगला निमंत्रित करण्यात येईल. धन्यवाद सभापती महोदय. शेवटचा प्रश्न. माझी मंत्री महोदयांना एक विनंती आहे की अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचा नाही, आता शेवटचा प्रश्न आहे. आता तुमच्या अल्पसंख्याक पक्षाकडे शैक्षणिक 14 संस्थांचं जणांचे धोरण हात होते. तयार करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीने अहवाल दिला होता की अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये पटसंख्या 30च्या ऐवजी 20 करण्यात यावी. याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला का आणि कधीपर्यंत घेणार हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सभापती महोदय, या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी RTEचा प्रवेश आता सुरू झालेला आहे. या पर्टिक्युलर शाळेच्या बाबतीत काय झालंय मी पुन्हा एकदा तपासून बघेन. परंतु मध्यंतरी कोर्टाचा स्टे होता आणि त्याच्यामुळे हे बंद होतं. आता हे सुरू आहे. परंतु काही ठराविक संस्था या कोर्टामध्ये गेलेल्या आहेत. मला वाटतं त्यांच्या शाळांपुरता हा स्टे मर्यादित आहे. आपण जो प्रश्न विचारला, अब्दुल सत्तारजी सातत्याने ह्याचा पाठपुरावा करत असतात. म्हणजे या आपण विशेषतः ज्या अल्पसंख्याक शाळा सांगता ह्याच्या संदर्भात किमान मला वाटतं की 15 की 20 वेळा त्यांनी माझी ह्या संदर्भात भेट घेतली आणि आम्ही हा प्रस्ताव शासनाकडे विचारार्थ पाठवलेला आहे आणि आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण हा जो आपण टप्पा अनुदान देतोय त्याचा जो प्रस्ताव आहे तो करत असताना आम्हाला 14 शाळा अशा आढळल्या की ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत तिथं लोकांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना पुरेसे विद्यार्थी मिळू शकत नाही. त्यामुळे डोंगरीचा जो निकष आहे तो यांना लावता येईल का याचा आम्ही एक विचार करतोय. आणि डोंगरीला जो 20चा निकष आहे तो 5ने कमी करता येईल का, कारण आदिवासी भागामध्ये सुद्धा विद्यार्थी मिळताना कठीण होतात. शेवटी विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेताना हे शासन अत्यंत सकारात्मक आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची कुठल्याही परिस्थितीत गैरसोय होऊ नये म्हणून डोंगरी भागाचा निकष सुद्धा आम्ही 20 वरून 15 करण्याचा प्रस्ताव हा आम्ही वित्त विभागाकडे सादर केलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या टप्पा अनुदानामध्ये सुद्धा 14 शाळा मग या आपल्या आतमध्ये येऊ शकतील. आणि एक मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की टप्पा अनुदान केल्यानंतर उर्वरित शाळा आहेत यांना सुद्धा आम्ही बंद करत नाही, आम्ही त्यांना सेल्फ फायनान्सचा स्टेटस देतोय. त्याच्यामुळे ते आपल्या फी आकारून ते आपल्या शाळा चालू शकतील किंवा अनेक शाळा आता तर आपण सेल्फ फायनान्सच्या शाळांना परवानगी द्यायचंच थांबवलंय कारण आमचा बृहत आराखडा तयार व्हायचा या संदर्भातला. त्याच्यामुळे अशा वेळेला त्यांना सुद्धा संधी मिळेल, चांगल्या संस्था त्या चालवायला घेतील आणि त्याच्यामुळे इथं सुद्धा त्या शाळांवर कुठलाही अन्याय होणार नाही. चला पुढचा प्रश्न.